तमाम खबरें दिखाएंगे आपको। देश दुनिया की राजनीति की, खेल की, क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। ते खाली काय मी ह्यांना स्टेजवर येऊ दिलं नाही म्हणून मनापासून दिलगिरी व्यक्त करते, मनापासून यांची दिलगिरी व्यक्त करते की ह्यांना आणून वरती येऊन दिलं नाही. ह्यांचा सगळा मान सन्मान मी स्वतः करीन. आदरणीय ताईंना सकल मराठा समाज आंबेडकरतर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली पाहिजे आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल. कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत ताई. जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाही, ते तुमच्याकडे वोट करतायत. आपली भूमिका सांगा. आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू. जर मराठा समाजाच्या ओबीसी करणारा आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळं आमचे हात जोडून विनंती आहे, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा. आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येते. कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही. जी व्यवस्थित भूमिका आहे ती भूमिका मांडा. मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं बाकी आहे. आपण लोकसभेमध्ये मराठा समाजासंदर्भात अतिशय चांगली भूमिका घेतली. तरी आपण पुरस्कार आहे, संसदपटू आहे. मला या माध्यमातून आपल्याला सांगायचे की आपण आतापर्यंत ज्या लोकांनी आज भूमिका घेतली ते परत घेत आहेत. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे असं कसं समजलं. आमची भूमिका आहे 50% मधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्ही याचे बनवा असं नाही भूमिका घेऊ नका. ठोस भूमिका घ्या आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येईल. काय करतो इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें